ब्रेकनंतर आपण थेट कळवा रुग्णालयाबाहेर जाऊयात, कारण आरोपी अक्षय शिंदेची खरं तर बॉडी ही आता जे रुग्णालयात घेऊन जाण्यात येते। आपण ही दृश्य पाहतोय। शवविच्छेदनासाठी अक्षयचा मृतदेह हा कळवा रुग्णालयातून आता थेट जे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येतोय आणि जे रुग्णालयात जाऊन त्या ठिकाणी शवविच्छेदन केलं जाईल आणि त्यानंतरचा पुढील अहवाल हा देण्यात येईल। अक्षय शिंदेचा मृतदेह हा आता जे रुग्णालयात घेऊन जाते येतोय। आपण बघतोय या दृश्यांमध्ये अक्षय शिंदेला सध्या अक्षय शिंदेचा मृतदेह हा जे रुग्णालयात नेला जातोय। कळवा रुग्णालयात यावेळेस अक्षय शिंदेचा शवविच्छेदन अहवाल येणार होता, मात्र त्यानंतर जे रुग्णालयात हा मृतदेह घेऊन जाण्यात येईल असं सांगण्यात आलं। त्यानंतर आता ही दृश्य आपण बघतोय। कळवा रुग्णालयातून अक्षय शिंदेचा मृतदेह हा जे हॉस्पिटलकडे रवाना झालाय। त्या ठिकाणी शवविच्छेदन केलं जाईल आणि शवविच्छेदन अहवालानंतर मृतदेह हा कुटुंबियांकडे सुपूर्द केला जाईल। थोड्याच वेळात अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाईल आणि त्यानंतर सगळा अहवाल हा समोर येईल। आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह हा जे रुग्णालयात नेण्यात आलाय। कळवा रुग्णालयातून मृतदेह हा जे रुग्णालयात हलवण्यात आलाय आणि त्यानंतर जे रुग्णालयात शवविच्छेदन केलं जाईल आणि शवविच्छेदनानंतरच अहवाल प्राप्त होईल। आपण ही दृश्य पाहतोय।